आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा, या तमाशा मागचा मास्टरमाइंड हा माणूस आहे तर. प्लीज प्लीज तुम्ही मनाला काही लावून घेऊ नका. वाटल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. नाही काका, प्लीज तुम्ही माफी मागू नका. मी त्यांचा राग समजू शकते. विक्रांत येतो, काळजी घे. तुम्ही सगळे घरी जा. तुम्ही थोडा वेळ थांबते इथे विक्रांत बरोबर. घरी जा, तूही घरी जा. मी थांबतो विक्रांत सोबत. नक्की? हो नक्की. येऊ मी? काही लागलं तर फोन कर आणि काळजी घे. विक्रांत बाय. 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 विक्रांत, मी निघतो. मीना, मीना, हे बघ मीना, एक शब्द बोलू नका माझ्याशी. मला कळतंय तुला वाईट वाटतंय ते. मला वाईट वाटतंय, पण तुम्हाला आनंद होतोय त्याचं काय करू? असं नाहीये. मग कसं आहे सांगा ना. मग कसं आहे? एवढा पैसा आहे आपल्याकडे, एवढी प्रॉपर्टी, पण आपला मुलगा काय करतोय? रस्त्यावर चहा विकतोय. अहो मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? वडील म्हणून तुम्हाला थोडी सुद्धा लाज नाही का वाटत? बोला ना, आता का दात खिळी बसली? बोला. मीना, एक आई म्हणून तुझी तगमग कळतीये मला, पण वडील म्हणून तुम्हाला काहीही वाटत नाहीये, असंच ना? आपल्या विक्रांत करता पण काय काय स्वप्न बघितली होती. सगळ्यातलं त्याला बेस्ट द्यायचं असं ठरवलं होतं ना. मग आज काय परिस्थिती आली हो त्याच्यावर? तुम्हाला कळत नाहीये का? मला त्रास होतो, याचा जीव तुटतो माझा. मीना तू प्लीज शांत हो. कशी शांत होऊ? त्या मुलीसाठी माझा मुलगा रस्त्यावर चहा विकायला तयार झाला. हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. अगं पण तू हे सगळं पॉझिटिव्हली का घेत नाहीयेस? यात काय पॉझिटिव्हली घेण्यासारखं? म्हणजे काय, तुझ्या विक्रांतवर विश्वास नाहीये? अगं यातून तो काहीतरी नवीन निर्माण करेल. अहो पण गरजच काय आहे ना सगळं ऑलरेडी. गरजेसाठी नाही, समाधानासाठी चाललंय सगळं मीना. रस्त्यावर चहा विकून काय समाधान मिळणार आहे त्याला? अगं पण यातूनच तो स्वतःचं मोठं विश्व निर्माण करेल. बघ तू. नाही बघायचंय मला, आणि मला बघवतही नाहीये. मला फक्त एवढंच कळतंय, तुमच्या चुकीच्या डिसिजनमुळे माझा विक्रांत आज शिक्षा भोगतोय, आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. प्लीज माझा ऐक मीना. तू मला तुमच्या शब्दांच्या जाळ्यात अडकायचंच नाहीये. मला जे कळायचं होतं ते कळलंय. हे सगळं त्या गिरिजामुळे होतंय. असं काही नाहीये. असंच आहे.
आणि म्हणूनच मला त्या दोघांचं लग्न व्हायला नकोय आणि मी ते होऊ सुद्धा देणार नाहीये. पोट भरलं असेल ना असं करून? का केलं होतं तुम्ही असं? सांगा ना, का केलं? गिरीजा आणि विक्रांतला त्रास दिल्याशिवाय तुमच्या घशाखाली घास उतरत नाही का? तू काय ह्यानी काय फरक पडता नाही ना? मग गप ना. फरक पडतो. अहो, माणुसकी नावाची काहीतरी गोष्ट असते ना. हो, मग असा समाज माझ्यात माणुसकी नाही शिरला का ना? नाही, माणुसकी नाहीच आहे. नाहीतर त्यांच्या आनंदावर तुम्ही असं विरजण नसतं घातलं. सांगा ना, का केलं तुम्ही असं? माका ह्यानी प्रचंड आनंद मिळता असा समाज शिरला का ना? म्हणूनच रेशमावर आज ही वेळ आली. आता गप्प बसायचा शिरला का ना? विक्रांतच्या आईला तुम्हीच इथे बोलवलं होतं ना? अरे माझं काय संबंध? मला सगळं माहिती. विक्रांतच्या टी स्टॉलचा पत्ता तुम्हीच दिला होतात ना? तू काय ढोसून येलास काय रे? ढोसून येलास तू? आणि मुळात तुका माका प्रश्न विचारूचो अधिकार दिलो कोणी? हा? प्रश्न आधी मी विचारलाय. विक्रांतच्या आईला तुम्हीच बोलवलं होतं ना? तुझ्या प्रश्नांका मी भीक घालणार नाही शिरला का ना? प्रश्न टाळून सत्य बदलणार नाहीये. विक्रांतच्या आईला तुम्हीच बोलवलं होतं ना? तुम्हीच पत्ता दिला होतात ना? हे बघ, माझं त्याच्याशी काहीही संबंध नाही. ती बाई थे कशा गेली माका काय माहित? खरं बोलताय तुम्ही? सांगा ना, खरं बोलताय? असले फालतू प्रश्न माका तू विचारू नका. तुका सांगान ठेवतोय मी. आणि फुकटचे तुकडे गिळाक मिळतात ना, ते गिळ आणि गप्पच ना. आणि एक लक्षात ठेव, ह्याच्या नंतर जर परत काय बोललंस ना तर तुझी ही वळवळणारी जीभ ना असे हात सोडून हातात देन. शिरला का ना? तर निघ. अरे जा ना. ह्या खुळ्याक सगळं कळलं कसा? ह्याच्यापासून सावध राहा हव्या शिरला का ना? आणि आधी ह्या रेशमाक सांगत हव्या. ही काय बोलण्याची पद्धत झाली का? तेच तर, सगळं व्यवस्थित सुरू होतं, त्यांनी उगाच येऊन तमाशा केला. मला सांग दादा, कुठली आई आपल्या मुलाशी असं वागते? आणि मला तर त्यांचं वागणंच पटलेलं नाहीये. विचारा विक्रांत, त्याला काय वाटलं असेल? त्याचा चेहरा अक्षरशः पडला होता माहितीये. पण कुणी काहीही म्हणू देत, विक्रांत या बिझनेस मध्ये नक्की सक्सेसफुल होणार. हो ताई, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. खरंच तू टेन्शन नको घेऊस. काय कसा झाला कार्यक्रम? कार्यक्रम चांगला झाला ग, पण खूपच थकलोय ग आम्ही. खूप थकवा आलाय. हा ना, मग जरा आराम करा आता. पण बाकी व्यवस्थित पार पडला ना कार्यक्रम? हो हो, सगळं व्यवस्थित पार पडलं. चला जेवायला घेऊया. हा. मला भूक नाहीये. बाळाला काय झालं? अहो, दमल्या ना त्या. मी जेवण गरम करते. थांब प्राची. अगो सगळेच दमलेत ना तुम्ही. तू पण दमली असशील. मी करते जेवण गरम. करा आराम करा तुम्ही. हा. वहिनी, आपण हे सगळं आईपासून का लपवतोय? हो, त्यांची तब्येत बरी नाहीये ना, त्यात उगाच हे टेन्शन नको त्यांना. हो, विक्रांतने चहाचं दुकान टाकलंय हे आईना आधीच पटत नाहीये.
त्यात आज घडलेला प्रकार त्यांना कळला तर नाही नको. आईंची तब्येत बरी नसताना आत्ता हे त्यांना सांगायला नको. विक्रांत सोड ना यार, जे झालं ते झालं, जाऊ दे आता. अरे कसं सोडू मी राजा? बघ, जे झालं ते आपण आता बदलू शकतो का? अरे माझी आई आहे रे ती. आई असं कसं करू शकते रे? मला एवढंच कळतंय विक्रांत, तुझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुला पण कळतंय ना ही गोष्ट? तिला का नाही कळतंय? नाही कळलं त्यांना, पण तुला कळतंय. हे बघ, तू आज खुश राहणं जास्त गरजेचं आहे. प्लीज पॉझिटिव्ह राहा. सगळं पटतंय मला राजा, पण हा विचार आईने केला पाहिजे ना. कसा करणार त्या विचार? तू त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलंस. नाही केलं म्हणून काय ती? हे बघ, त्यांची अशी रिॲक्शन येणं स्वाभाविक. शेवटी आई आहे ती तुझी, आणि मला फक्त त्यांची चूक वाटत नाही. आपण ज्या पद्धतीने त्या रिॲक्ट झाल्या ते त्यांचं चुकलं. म्हणजे तुला म्हणायचंय की चूक माझी पण आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांना तुझी अवस्था बघून वाईट वाटलं. अरे वाईट वाटलं म्हणून असं रिॲक्ट व्हायचं का? यार विक्रांत, त्यांना नाही वाटत तू असं काही करावं. त्यांची तुझ्याबद्दलची स्वप्न खूप मोठी आहेत. तू समजून घे त्यांना. अरे मी कुठून तरी सुरुवात करतोय रे राजा. हो, मी नाही कुठे म्हणतोय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तू विक्रांत देसाई आहेस. बर चल, तू आज नवीन बिझनेसची सुरुवात केली आहेस ना? मग असा पडका चेहरा ठेवणार आहेस का? ऑफकोर्स नाही. तू आज नवीन सुरुवात केली आहे म्हणून तुला माझ्याकडून ट्रीट. नाही यार, माझा मूड नाही आज. अरे मूड बनवण्यासाठीच तुला ट्रीट देतोय. नाही राजा, खरंच नको. नाही नको करूस रे विक्रांत. चल बाहेर जाऊ. अरे तू माझं ऐकणारच का? बरं, काही ऑर्डर करूयात का? ऑर्डर करूया. चालेल, ऑर्डर कर, पण बाहेर नको जायला. काय ऑर्डर करूयात? तुला हवं ते कर. अरे सांग ना. रे तुला हवं ते कर. चायनीज ऑर्डर करतो. हे बघ, तू माझ्या बाबांशी अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस. अच्छा, म्हणजे ते कसंही वागले तरी चालणार आहे? कसंही काय, काही काय आरोप करतोस त्यांच्यावर? हा ग, आरोप काय जे आहे ते सांगतोय. काय पुरावे आहेत तुझ्याकडे? मी माझ्या डोळ्यांनी बघितले. खोटं बोलतोयस तू. हो, हेच वाक्य माझ्या डोळ्यात बघून बोल. आधी तू विक्रांतला गिरिजापासून लांब केलंस, आणि आता तुझे वडील त्या दोघांच्या आयुष्यात नवीन प्रॉब्लेम क्रिएट करतायत. इनफ इज इनफ निखिल. आवाज वाढवून सत्य बदलणार नाहीये. बरं ठीक आहे, चल, केलं असेल त्यांनी. काय फरक पडतो? तुम्हाला नाही फरक पडत, पण गिरिजा आणि विक्रांतला फरक पडतो. मला हे कळत नाहीये, तू आमच्या फॅमिलीमध्ये का ना खूप असतोयस? कारण चांगल्या माणसांसोबत तुम्ही वाईट वागताय म्हणून. हे बघ, माझ्या फॅमिली विषयी बोलण्याचा कोणीही तुला अधिकार दिलेला नाहीये. का नाही दिलाय? नवरा आहे मी तुझा रेश्मा. मी नाही म्हणत तुला माझा नवरा. हाच फरक आहे तुझ्यात आणि गिरिजामध्ये. गिरिजा, मला हे कळत नाही तुला का त्या गिरिजाचा इतका पुळका येतो. आणि एवढंच आहे ना, मग जा ना तिच्याकडे जाऊन राहा. इथे फुकटचं राहायचं, फुकटचं खायचं, आणि त्यांची बाजू घेतोयस तू. अरे खाल्लेल्या मिठाला तरी जाग. अरे एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहेस तू, आणि काय चाललंय हे सगळं? हे असले धंदे ना या लोअर क्लास लोकांना शोभतात, आपल्याला नाही. आई, सुरुवात लहान गोष्टीनेच होते ना ग. ही सुरुवात नाही, आयुष्याची वाट लावणं सुरू आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय गिरिजा. विक्रांतला हे सगळं का करायला लावलंस? तिने विक्रांतला काहीही करायला लावलेलं नाहीये काकी. सुचित्रा प्लीज गप्प बस. तिला गप्प करून काय होणार आहे? काय होणार आहे तिला गप्प करून? त्याच्यापेक्षा तूच माझ्या विक्रांतच्या आयुष्यातून कायमची का नाही निघून जात? काय बोलतेस तू? हे काय चुकीचं बोलले? काय चुकीचं काय बोलले मी? हिचा पायगुण वाईटच आहे. गिरीजा आहेच पांढऱ्या पायाची. तुझ्यामुळे घडतंय हे सगळं, फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज आमच्या घराची अब्रू अशी वेशीवर टांगली गेलीये. अशी नाही सोडणार मी तुला गिरीजा.
काय जादू केलीस ग तू माझ्या मुलावर? पण हे जास्ती काळ टिकू देणार नाही. नाही तुझ्या नाकावर टिचून माझ्या मुलाला परत घरी घेऊन गेले ना तर याद राख. आज जे काही घडलं त्याचा विचार करतेस ना? नको जास्त विचार करूस, तुला त्रास होईल. आज काय चूक होती गौरव? नाही अगं, तुझी काहीच चूक नव्हती. मग त्या मलाच का दोष देत होत्या? हे बघ, तू आता काही जरी केलंस ना तरी त्या तुलाच दोषी ठरवणार. काही सहन होत रे गौरव आता. अगं तू असं नको ना विचार करूस की त्यांनी तुला दोषी ठरवलं. तू उलट असा विचार कर की एवढं सगळं घडून सुद्धा विक्रांत तुझ्या बाजूने उभा राहिला. हा, विक्रांतसाठीच तर हे सगळं सहन करते. माहितीये मला, सगळं काही ठीक होईल. डोंट वरी. काय माहित कधी सगळं ठीक होईल. होईल, लवकरच सगळं ठीक होईल. तुला एक सांगू, तू खूप लकी आहेस ताई. तुला तुझ्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळाला. खूप प्रेम करतो ग तो तुझ्यावर. तसं मयुरीचं तुझ्यावर आहे. हा, ताई तू जेवून घे. थांब गौरव, का पळतोयस तू? मी पळत नाहीये ताई. मग का टाळतोयस मयुरीला? गौरव, ती खूप प्रेम करते रे तुझ्या, आणि मला माहिती आहे तू ही तिच्यावर तितकंच प्रेम करतो. नाही, असं काही नाहीये. माझ्याशी खोटं बोलणार आहेस? गौरव, तू जे करतोयस त्यामुळे तुमच्यातली दरी वाढत जाईल. मग काय करू ताई? काय करू म्हणजे? तुझ्या प्रेमाची कबुली दे. नाही, कितीही वाटलं तरी मी ते नाही करू शकत. का? अगं ताई, तिची आई काय खोटं नाही बोलत. आज काहीच लायकी नाहीये माझी. गौरव, तू का स्वतःला कमी लेखतो? अगं नाही ताई, जे आहे ते आहे ना. अगं खूप शिकलेली आहे ती, खूप श्रीमंत आहे, आणि मी काहीच नाही. असं काही नाहीये गौरव. असंच आहे ताई, असंच आहे. म्हणून मी ठरवलंय, जोपर्यंत मी स्वतः लायक बनत नाही तोपर्यंत मी माझ्या प्रेमाची कबुली देणार नाही. आणि तुला काय वाटतं, याने तुमचं नातं टिकेल? माहिती नाही, पण मयुरीला मी असा आशेवर नाही ठेवू शकत. मग हीच गोष्ट मयुरीला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय हे तिला कसं कळणार? अरे, तुझ्या न भेटण्याचा, न बोलण्याचा ती चुकीचा अर्थही काढू शकते ना. तुला नेमकं काय म्हणायचंय? तुला वेळ हवाय ना? हो. मग तो तिच्याकडून हक्काने मागून घे. माझी खात्री ती तुझ्या ध्येयाच्या आड नाही येणार. उलट ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. तुला खरंच असं वाटतं की मयुरी मला समजून घेईल? हो गौरव, किमान तिने काल जे पाऊल उचललं ऍटलिस्ट तसं तरी पुन्हा करणार नाही. हे बघ गौरव,
विक्रांतने माझी वाट बघितली, तीही तसंच कर. फक्त तू क्लिअर बोल. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी हे करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. काय? तुला आता जेवावं लागेल. हा? हो. चला. बर. तूही जेवला नसशील ना? नाही. सॉरी, पण नकोय मला. तुझ्या जेवणात मीठ नसतं ग. सॉरी.